नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. ऊसाच्या FRP मध्ये ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कापूस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत असे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नसून संपूर्ण आर्थिक संरचनेवर दिसून येणार आहे. ऊस गाळप हंगाम 2026-27 हंगामासाठी ऊसाचा FRP हा 3650 रुपये म्हणजेच प्रति क्विंटल 365 रुपये हा निश्चित केला आहे. हा दर 10.25% रिकव्हरीसाठी आधारित आहे. जर रिकव्हरी वाढली तर प्रत्येक 0.1% शेतकऱ्यांना 3 रुपये 56 पैसे अतिरिक्त मिळतील. तर 9.5% पेक्षा कमी रिकव्हरी असली तरी शेतकऱ्यांना 338 रुपये 30 पैसे प्रति क्विंटल दर हा मिळणार आहे. म्हणजेच 3383 रुपये हा दर मिळणार आहे, प्रति टन मिळणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 5 कोटी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. उत्पादन खर्च सुमारे 182 रुपये प्रति क्विंटल असल्याने नवीन दर शेतकऱ्यांना चांगला नफा देणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी 3550 म्हणजेच या वर्षी जवळजवळ 100 रुपये प्रति टनाने हा FRP वाढवण्यात आलेला आहे. त्याबरोबरच सरकारने 5659 कोटी रुपयाच्या मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना 2026-27 पर्यंत ते 2030 ते 31 या कालावधीत राबवली जाणार आहे. यामध्ये सुधारित बियाणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कापसाची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय जिनिंग आणि प्रोसेसिंग युनिट्सचे आधुनिकीकरण केले जाईल. कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडद्वारे भारतीय कापसाला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 2031 पर्यंत उत्पादन 498 लाख गाठीपर्यंत नेणे आणि उत्पादकता 755 किलो प्रति हेक्टर पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशाला तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी 3900 कोटी रुपयापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या 2 नवीन सेमीकंडक्टर युनिट्सना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी होणार असून उच्च कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. असे हे आजचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे काही महत्त्वाचे निर्णय आहेत. धन्यवाद.